नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं की ऑब्जेक्ट मोशनमध्ये कधी असतो. ओके, ऑब्जेक्ट मोशनमध्ये कधी असतो आपण पाहिलं की ज्या वेळेस ऑब्जेक्ट त्याची पोझिशन काय करतो, चेंज करतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो. त्यानंतर आपण असं पाहिलं की जर एखादी गोष्ट मोशनमध्ये आहे किंवा नाही हे कोण ठरवतं, तर तो ठरवतं रेफरन्स. ओके, म्हणजे मग त्यामध्ये आपण असं पाहिलं की सपोज आपण पृथ्वीवर आहे आणि एखादा आपण स्टेडी आहे आणि एखादा माणूस स्पेसमधून आपल्याला बघत आहे, तर आपण त्याला मोशनमध्ये दिसणार आहे. हे आतापर्यंत आपण पाहिलं की मोशन ही जी कॉन्सेप्ट आहे ते रिलेटिव्ह आहे. ओके, मोशनला डिस्क्राईब करण्यासाठी आपण दोन वर्ड वापरतो. पहिला म्हणजे कायनेमॅटिक्स आणि दुसरा म्हणजे डायनॅमिक्स. आता कायनेमॅटिक्स काय असतं, तर आपण दोन प्रश्न युज्युअली विचारतो. आपल्या चॅनलचं पण नाव आहे हू, व्हाय आणि हाऊ. तसंच दोन प्रश्न आपण कधीही सायन्स शिकत असताना विचारत असतो. पहिलं म्हणजे व्हाय किंवा हाऊ. एखादा तुमच्या घरी आला तर तुम्ही काय म्हणता, पहिला प्रश्न त्याला विचारता कसा आला. ओके, हा प्रश्न तुम्ही पहिला काय विचारता, एखादा पाहुणा तुमच्या घरी आला तर कसा आला तुम्ही विचारता. मग तो काय सांगतो, बसने आलो, या रोडने आलो, या मार्गाने आलो, हे एक्सप्लेन करतो. मग तेच आपल्याला आज पाहायचं आहे की पहिल्यांदा आपण कायनेमॅटिक्स समजून घेणार आहे आणि नंतर आपण डायनॅमिक्स समजून घेणार आहे. तर या चॅप्टरला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. पहिला जो पार्ट असणार आहे तो असणार आहे कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे काय असतं बाळांनो, तर हाऊ. एखादा पाहुणा आपल्या घरी आला तर तुम्ही काय म्हणता, कसा आला, मग तो सांगतो बसने आलो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय विचारत असतो की तो कोणत्या पाथने आला, कोणत्या मार्गाने आला. म्हणजे आपण त्याला काय विचारत असतो, डिस्टन्स विचारत असतो. किंवा तो कुठून आला हे विचारत असतो, सेकंड क्वेश्चन. म्हणजेच आपण त्याला विचारत असतो त्याचं डिस्प्लेसमेंट. तर पहिलाच पॉइंट आपला असा आहे कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे काय, हाऊ कसा, आणि डायनॅमिक्स आपण नंतर पाहणार आहे, तो म्हणजे काय, व्हाय का आला, हे कारण नंतर जाणून घेणार आहे. पहिल्यांदा आपण विचारणार आहे हाऊ कसा. ओके, तर पहिल्यांदा आपण कायनेमॅटिक्स शिकू. तर पहिला क्वेश्चन आपल्या डोक्यामध्ये येतो की येत असताना तो माणूस किंवा तो ऑब्जेक्ट कसा आला. तर याला समजून घेण्यासाठी आपण दोन शब्द वापरणार आहे. पहिला वापरणार आहे डिस्टन्स आणि दुसरा वापरणार आहे डिस्प्लेसमेंट. ओके, तर पहिल्यांदा डिस्टन्स समजून घ्या. डिस्टन्स काय असतं, डिस्टन्स म्हणजे काय, ट्रॅव्हल टोटल पाथ. 7th स्टँडर्ड मध्ये आपण ऑलरेडी शिकलो होतो की डिस्टन्स काय असतं. फॉर एक्झाम्पल, हा जो पाहुणा आहे आपल्या घरी आलेला, तो पाहुणा असा काहीतरी ट्रॅव्हल टोटल पाथ करून आला का, तर मध्ये काहीतरी नदी होते किंवा काय होते, म्हणून तो काय कराय अशा मार्गाने आपल्या इथं आलाय. तर त्याने जो ट्रॅव्हल केलेला पाथ आहे तो कसा आहे, असा आहे. ओके, हा जो पाथ आहे ट्रॅव्हल टोटल पाथ, याला आपण काय म्हणणार आहे, डिस्टन्स असे म्हणणार आहे. तर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणणार आहे आपण, की हा इथून इथपर्यंत जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथनं एखादा पूल असता, काय असता, तर डायरेक्ट तो इथं आला असता. म्हणजे दोन ठिकाणांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे जे आहे ते वेगळं आहे. ज्या वेळेस असा पाथ निवडला त्यावेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वेगळं आहे. पण ज्या वेळेस तो एखादा पूल असता इथं, तर त्या सिच्युएशनला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं आलं असतं, सेम आलं असतं. म्हणजे ह्या पॉइंटमध्ये आपण काय शिकलो की डिस्टन्स म्हणजे काय, ट्रॅव्हल टोटल पाथ, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हे पण काय आहे, डिस्टन्स आहे. पण कसं डिस्टन्स आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स. ओके, आता ह्या पॉइंटला नीट व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काही कंडिशन घेऊ. ओके, आता शॉर्टमध्ये समजलं डिस्टन्स म्हणजे काय, ट्रॅव्हल टोटल पाथ, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन ह्या पॉइंटला किंवा या कॉन्सेप्टला समजून घेऊ. असा विचार करू आपण की माझं घर इथं आहे आणि मला इथं जायचं, पण रोड कसा आहे, असा आणि असा आहे. इथं माझं स्कूल आहे. तर मी काय करणार, हे डिस्टन्स आहे 200 सपोज, हे आहे 500 आणि हे आहे 300. ओके, तर मी या ठिकाणावरून या ठिकाणी गेलो तर माझं डिस्टन्स किती झालं, 200. डिस्प्लेसमेंट किती झालं, ते पण 200 झालं. का, तर मी सरळ ट्रॅव्हल करतो. म्हणजे एक डोक्यात बसलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतं. कोणत्या सिच्युएशनला, ज्या सिच्युएशनला ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मूव्ह होता.
तर हा सरळ चाललाय, तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बोथ आर सेम. ओके, नंतर काय झाला, तो इकडे गेला, हे 200 आणि पुन्हा हा इथं गेला, तर याचा टोटल किती झालं, 200 प्लस 500 किती झालं, 700. म्हणजे त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 700 मीटर. म्हणून युनिट घेऊ आपण मीटर. पण डिस्प्लेसमेंट किती घडून आलं त्याचं, तर इथून इथपर्यंत 300 आलं. मग ज्या वेळेस ऑब्जेक्ट डायरेक्शन चेंज करतो त्यावेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, वेगळं असतं किंवा वेगळं असतं, हे आपल्याला समजलं. मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम कधी असतं, जर ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मूव्ह होत असेल. मग प्रत्येक वेळेसच ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मूव्ह होईल का? फॉर एक्झाम्पल मी सरळ रेषेत गेलो, लक्षात सेकंड कंडिशन घेऊ, तर इथं डिस्टन्स किती झालं, 700, डिस्प्लेसमेंट किती झालं, 500. ओके, आता एक वेगळी कंडिशन घेऊ आपण, की त्या कंडिशन मध्ये ऑब्जेक्ट सरळ जाणार आहे. इथं आहे 0, इथनं 100 मीटर गेला, पुन्हा 200 मीटर वर गेला, इथं डिस्टन्स किती झालं, सॉरी दिसत नसेल, दुसरी कंडिशन घेऊ आपण, की त्यामध्ये आपण काय म्हणणार आहे, की एक ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत गेला, इथं आहे 100, इथं आहे 200. ओके, ह्या 200 मीटर वर जात असताना, 200 मीटर वर जात असताना हा इथून इथं गेला, डिस्प्लेसमेंट किती झालं, 100, डिस्टन्स पण किती झालं, 100, इथं गेला, डिस्टन्स किती झालं, 200, डिस्प्लेसमेंट पण किती झालं, 200. ज्या वेळेस तो पाठीमागे आला त्यावेळेस डिस्टन्स किती झालं, 300, आणि डिस्प्लेसमेंट किती झालं, 100. का, तर दोन ठिकाणांमधलं अंतर काय आहे, कमीत कमी आहे. ओके, हे आतापर्यंत 2 एक्झाम्पल मध्ये समजून घेतलं. मग आतापर्यंत आपण काय पाहिलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतं कधी, ज्या वेळेस ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मूव्ह होतो. पण जर त्याने काय चेंज केली नाही, डायरेक्शन चेंज केली नाही. ह्या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इथपर्यंत सेम होतं, पण ज्यावेळेस त्याने डायरेक्शन चेंज केली त्यावेळेस त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय झालं, चेंज झालं. ओके, आतापर्यंत काय पाहिलं आपण, डिस्टन्स म्हणजे ट्रॅव्हल टोटल पाथ, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स. ओके, आता कंपॅरिझन करू आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं. तर डिस्टन्स म्हणजे काय, ट्रॅव्हल. ओके, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांचं आपण काय करू, कंपॅरिझन करू. डिस्टन्स काय आणि डिस्प्लेसमेंट काय. ओके, डिस्टन्स म्हणजे काय, ट्रॅव्हल टोटल पाथ. डिस्टन्स म्हणजे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स. हे पण डिस्टन्स आहे, पण कुठलं अंतर आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण, मीटर मध्ये. डिस्प्लेसमेंट पण कशात मोजतो आपण, मीटर मध्ये. ओके, त्यानंतर डिस्टन्स जे आहे तो काय असतं, डिस्टन्स स्केलार क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे, तर ही स्केलार आहे. का, तर इथं आपण युज्युअली डायरेक्शनचा विचार करत नाही, या क्वांटिटीला फक्त आपण मॅग्निट्यूड विचारात घेतो. म्हणजे कसली क्वांटिटी, स्केलार, आणि क्वांटिटी कसली आहे, वेक्टर.